तू आज घरी का थांबलीस? तू का नाही गेलीस वसईला? नाही गेले. तेच म्हणतोय मी, का नाही गेलीस? असंच म्हटलं शुभ्रा नाहीये, जरा आईला मदत करावी. आणि आज मला तुम्हा दोघांबरोबर घरी राहायचं होतं. नाही ते धुवून ठेवायचे. अगं धुवून ठेवते. दे. हा साहेब अजून आलेले नाहीयेत. नाही आज यायला त्यांना खूप उशीर होईल. हो हो हा ठीक आहे. हा तक्रार नोंदवले. नाही एक काम करा, तुम्ही जे काय आहे ते साहेबांनाच बोला तुम्ही. हो ओके ओके हां ठीक आहे. हो हां बोला. कोण तुम्ही? नफीसा शेख. तनिष्का मैडम को मिलने का था. नहीं सॉरी, ते अलाउड नहीं है. सब 5 मिनट के लिए मिलने का था, सिर्फ 5. काय काम काय? वो तनिष्का मैडम केस लड़ रही है ना हमारा, वो ते घराचं जरा काम होतं. केस लढवत आहेत जी. हो त्या स्वतःच केस मध्ये अडकल्या आहेत. मेरे को नहीं मालूम साहब, पण माझं लय नुकसान होतंय ना. आता बघा माझ्या घराची कागदपत्र सगळी त्यांच्याकडे आहेत, महत्त्वाची आहेत ना. हे बघा मॅडम, ती परवानगी आम्हाला नाहीये. अरे तुम्हाला हे माहिती आहे का की त्या कोणत्या केसमध्ये आत आहेत त्या? मेरे को क्या करने का है साहब, कौन सा केस है? 5 मिनिटात माझी फक्त घराची कागदपत्र घेते. अहो लय महत्वाची आहे, त्या वाचून सगळी केस आडली रस्त्यावर. हा ठीक आहे ठीक आहे चार करला. ठीक आहे, पण फक्त 5च मिनिटं. हा साहब. हा हा. 1 मिनिट. नाव काय म्हणाल आपलं? शेख. नफीसा शेख. नफीसा शेख. हा साहब. हाँ ठीक है जाऊ साहब. हाँ जाओ. नफीसा शेख. सुलेखा. बघायला आले. कसं चाललंय तुमचं? माझी आठवण येते की नाही, की विसरलात मला? तुला कशी विसरीन? आता अख्खं आयुष्य तुझ्यासाठीच जगायचंय. तुम्हाला जसं वागायचं होतं तसं तुम्ही वागलात. मला जसं वागायचं होतं तसं मी वागले. फिटमफाट झाली. फिटमफाट झालेली नाहीये, बाकी आहे अजून. लढायचं नाही असं ठरवलं होतं, पण तू मला स्वस्थ बसू देणार नाहीस. हो, मग आता तोंडावरच सांगते, तुम्हाला जे काही करायचंय ते करा, पण मला रोखण्याचा प्रयत्न यापुढे करू नका. कोणी आव आणून मोठं होत नसतं सुलेखा. बस हो बोललात. तुमच्या मुलीची त्या दिवशी काय अवस्था झाली आठवतंय ना? त्याचाच फायदा घेतलास आणि मी बेसावत असताना गाठलंस मला. बस लई बोललीस. तुझ्या पोरीची जी गत झाली ती या इंदुमतीमुळंच. या जन्मात बी नाही या जन्मात बी. भुयाराला घाबरती ना तुझी पोर, ती या इंदुमतीमुळंच. तुझ्या पोरीशी वैर नाही माझं, पण जर का तू तोंड उघडलंस
आणि या इंदुमतीचं नाव घेतलंस तर आधी तुझ्या पोरीला गाठन. माग एकदा जे घडलं होतं ते पुण्यांदा घडल सांगून ठेवते. सुलेखाशी लढू शकतेस, पर या इंदुमतीशी नाही. इंदुमतीला काळ बी रोखू शकला नाही. तुझ्या पोरीचं काय करून ठेवन तुला बी कळायचं नाही. लक्षात ठेव. पिऊ बाळा, पिऊ पिऊ, कुठे लक्ष आहे तुझं बाळा? बाबा, आपण वसईच्या वाड्यावर जाऊया. वसईच्या वाड्यावर? असा अचानक कसा आठवला तुला वसईचा वाडा? माहिती नाही, पण आठवला. वसईचा वाडा, तुळशी वृंदावन, ते खेळ. आता तिथे कोण असेल बाळा? त्या दिवशी जेवढे होते ते सगळे मुंबईत असतील. पण आजोबा असतील ना तिथे, आपण त्यांना भेटूया. हे बघ बाळा, पण बाबा, का माहिती नाही, पण सारखं वाड्यावर जावंसं वाटतंय. आपण जाऊया ना तिथे, प्लीज. ठीक आहे, आई आली की जाऊया आपण. ओके? पण आपण गेलेलो तेव्हा आई कुठे होती? आपणच गेलो होतो ना. म्हणूनच गेल्या वेळी आई नव्हती ना, यावेळी तिला असू दे. तिने तरी वाडा कुठे पाहिलाय? ठीक आहे, आई पण भेटेल ना आजोबांना. आपण तिथे 6-7 दिवस तरी राहायचं. हा, राहूया ना? हा बाबा. या तुरुंगाच्या पिंजऱ्यातनं बाहेर पडणं मला केव्हाही शक्य आहे, पण सुलेखाच्या पिंजऱ्यातनं कशी सुटणार आहे मी? खूप छान अडकवलेस तू मला सुलेखा. जितकी सुटायचा प्रयत्न करीन तेवढी अडकत जाणार आहे मी यात. यातून सुटण्याचा एकच मार्ग आहे, तुला एक्सपोज करायचं. आजपर्यंत तू जे जे केलंस ते जगासमोर आणायचं. पण त्यात मला सुद्धा धोका आहे. इंदुमतीला मोकळं सोड, तिचं काम तिला करू दे, हे मीच तुला सांगितलं होतं. हेही जगाला कळणार, शास्त्री कुटुंबालाही कळणार. शत्रूचंही कल्याण कर असं म्हणणाऱ्या त्या शास्त्री कुटुंबाला मी कशी सामोरी जाऊ? आणि विराज, इतकी वर्ष मी अशी वागून सुद्धा आज तो माझ्या पाठीशी उभा राहिलाय. त्या क्लिपमध्ये इतकं स्पष्टपणे मी खून केलाय हे दिसत असूनही त्याने माझ्यावर विश्वास ठेवलाय. त्याला जर का कळलं की यापूर्वी मीच सुलेखाला मदत केली होती तर त्याला काय वाटेल? त्याच्या नजरेला नजर देण्याची सुद्धा लाज वाटेल मला. कधी ना कधी हे मला करावंच लागेल. मी जे केलंय त्याचं प्रायश्चित्त मला घ्यावंच लागेल. पण त्याची शिक्षा पिऊला का? नाही, मला काहीही झालं तरी चालेल, पण माझ्या पिऊला मी काहीही होऊन देणार नाही. आणि सुलेखापासून पिऊला सुरक्षित ठेवायचं असेल मला गप्पच राहावं लागेल. सुलेखाचं नाव मी नाही घेऊ शकणार. एक वेळ मला फाशी झाली तरी चालेल, पण पिऊला मी काहीही होऊन देणार नाही. खानविलकर साहेबांचा शिष्य कसा काय वाटला? नागेश बल्लाळ
बरा आहे तसा माणूस, पण पण काय? म्हणजे खानविलकर काकांचा असिस्टंट आहे म्हटल्यानंतर कामाचा तर काही प्रश्नच नाही. आम्ही तिथे जाण्याच्या आधीच त्याचं काम सुरू झालं होतं आणि मला याची खात्री आहे की खानविलकर काका तिथे नाहीत तरी सुद्धा कामात कुठलाही खंड पडणार नाही. अरे पण चांगली गोष्ट आहे की. पण तो माणूस कसा वाटतोय? म्हणजे काय, कोण कसं असेल काही सांगता येत नाही ना. म्हणजे बाबांच्यासाठी काळजी वाटते. अगं आई, आजोबांनी परवानगी दिली म्हणूनच आम्ही निघालो तिथं. बाबांनी परवानगी दिली ना, मग काळजी करण्याचं काही कारण नाही. बाबा प्रत्येक माणूस पारखूनच घेतात. पण हा माणूस राहणार कुठे? वसईतच कुठेतरी जागा शोधतो म्हणाला. अरे पण बाबा तर म्हणाले होते तो वाड्यावरच राहील म्हणून. हो, पण तोच म्हणाला की पूर्ण वेळ त्याला तिथे नाही राहायचंय. सगळं ठीक आहे ना? हो, सगळं ठीक आहे. मग कपाळावरती आठी का? तुला काही खटकलंय का? काही नाही, मी विचार करतोय. सध्या आपल्या घरात घडणाऱ्या सगळ्याच गोष्टींचा भूतकाळाशी आणि भविष्याशी संबंध आहे असं वाटतंय मला. म्हणजे आजोबा म्हणतात की माझ्यात आणि महादेव आजोबांमध्ये साम्य आहे. शुभ्रा पार्वती आजीचा पुनर्जन्म आहे. डॉक्टर विराज सामंत श्रीरंग रानडेचा पुनर्जन्म आहे. तसाच आणखी एक योगायोग घडलाय. भालचंद्र. त्यांचं काय? काय मत होतं त्यांच्याविषयी आपल्या घरात? मला काही नीटसं माहिती नाही, पण बाबांच्या सांगण्यावरून मला असं वाटतं की फारसं चांगलं मत नव्हतं त्यांच्याविषयी. नागेश बल्लाळ बराचसा भालचंद्र सारखा दिसतो. असं आजोबांचं आणि शुभ्राचं म्हणणं आहे. अर्थात आम्ही खानविलकर काकांना फोन करून त्याची जेन्युनिटी चेक करून घेतली. आजोबा म्हणतात की दिसण्यातलं हे साम्य हा एक योगायोग असावा. थोडक्यात काय आहे, सहकार्याची भाषा तुम्हाला कळत नाहीये, नाहीतर तुम्हाला ती कळून घ्यायची नाहीये. मी जे काही तुम्हाला सांगेन ते तुम्हाला पटेलच असं नाही. का? का पटणार नाही? इन्स्पेक्टर साहेब, जगात कोणतंही काम करायला आपल्याला 2 शक्ती वापराव्या लागतात. एक शक्ती असते बुद्धी आणि दुसरी शक्ती असते बळ. आणि मी जर का म्हटलं की या सगळ्याला एक तिसरी शक्ती कारणीभूत असते, तर तुमचा विश्वास बसेल? तुमच्या कपाळावर पडलेला आठाच सांगतायत की तुम्हाला माझं म्हणणं पटलेलं नाहीये. जाऊ दे ना. नाही नाही, जाऊ दे कसं? अहो, इतक्या येळानं तोंड उघडलंय. आता बोलाच. काय म्हणत होतात? कसली शक्ती? मानसिक शक्ती. मानसिक शक्ती म्हणजे? तुमच्या डोळ्या देखत तुमची मर्जी असो वा नसो, माझ्या मर्जीनुसार मी तुम्हाला काहीही करायला भाग पाडू शकते.
माझ्या मर्जी विरुद्ध तुम्हाला हवं तसं. आज तागायत या वजलवारनं कोणाच्या बापाचं नाही ऐकलं आणि तुम्ही मला तुमच्या जाऊ दे ना, कशाले नको त्या गोष्टी सांगताय. मुद्द्याले आत घाला. तो घालावाच लागणार आहे, पण त्याआधी कल्पना देतीये, म्हणजे तुमच्या मेंदूची तयारी होईल. कसली तयारी? काय करताय? मी काहीच करणार नाहीये वजलवार. जे काही करायचंय ते तुम्हालाच करायचंय, तुमच्या मनाविरुद्ध आणि माझ्या मर्जीनुसार. मी जे काही बोलतेय ते तुम्हाला कळतंय वजलवार? किल्ली घ्या आणि दरवाजा उघडा. किल्ली, मोबाईल, आज जा. नागेश बल्लाळ, नाव सुद्धा किती विचित्र आहे ना त्याचं. शुभ्रा, कसा वाटला ग तो माणूस? ठीक वाटला. म्हणजे वागण्या बोलण्यात एक अदब आहे त्याच्या. पण प्रिया, त्याला पहिल्यांदा पाहिल्यावर मी आणि आजोबा आम्ही दोघंही चक्रावून गेलो होतो. तो दिसायला थेट भालचंद्रासारखा आहे का ग? अगदी तसा नाही, पण त्याला पाहून भालचंद्र असल्याचा भास व्हावा इतकं साम्य मात्र नक्की आहे. शुभ्रा, तुला काय वाटतं, हा पण एक पुनर्जन्म असेल? नाही, तसं नाही वाटत आहे. आणि खानविलकर काकांनी सुद्धा त्याच्याबद्दल, म्हणजे त्याच्यावर विश्वास ठेवण्याबद्दल खात्री दिली. पण शुभ्रा, खानविलकर काकांनी जी खात्री दिली आहे त्यावरून आपण असं म्हणू शकतो की हा माणूस तोतया नाहीये. म्हणजे तो नागेश बल्लाळ आहे, तो काकांच्या विश्वासातला माणूस आहे. पण यावरून असा अर्थ कसा काय काढणार आपण की पूर्वजन्मातला भालचंद्र तो नाही?